पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बाबा साने गुरुजी उपोषणाला कुठे बसले? अहो काका, साने गुरुजी उपोषणाला कुठे बसले? बारकू आजोबा, आज अण्णांच्या उपोषणाचा 9वा दिवस, पण मला अण्णांना असं पाहून खरं तर मुळीच भीती वाटत नाहीये। का विचारा? का वसुधाताई? कारण मला सतत कुणीतरी त्यांच्या मागे उभं आहे असं वाटतंय, कुणीतरी त्यांना आधार देणार। बरं का सुधाताई, त्यांच्या माग कोण उभा ठाव आहे? कोण? यशोदा माय, आमची बयो, श्यामची आई, साने गुरुजींची माऊली। काय समजलं? इटू माऊली काय का जगातली कुठली बी माऊली का आपल्या लेकरा मागे ठामपणे उभी असते, तीच दिसती तुम्हासनी। काय समजला? म्हणूनच तर मला मुळीच भीती वाटत नाहीये। बर, मला सांगा तुमचं नाव काय? सुधा। माझं नाव काय? बारकू आजोबा। बरं का सुधाताई, जशा तुम्ही साने गुरुजींच्या जवळच्या, तसाच म्या बी साने कुटुंबाचा एक भाग आहे। 1-2 वर्ष नाही, 87 वर्ष झाली आणि माझा सबूत आहे। आता यापुढं उभा महाराष्ट्र साने गुरुजींचा असं। चला सुधाताई, चला। अगं बाई,
काय हे गुरुजी, फुलासारखं कोमल मन तुमचं, पण देवाच्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून वज्राहूनही कठोर झालंय. हा 9 दिवसांचा विलक्षण आत्मक्लेश म्हणजे तुमचा प्राणांतिक टाहो आहे गुरुजी. लिहून घ्या माझ्याकडून. या देवळाभोवती पडलेल्या जातीपातीच्या भीषण बेड्या तुमच्या टाहोच्या गगनभेदी आवाजाने तुटल्याशिवाय राहणार नाही. बारकू दादा, हिला घेऊन घरी जा. त्या ताई कोण आहेत? चंद्राक्का, साने गुरुजींची बहीण. अगं आत्ते थांबते ना थोडा वेळ. बारकू आजोबा, काय हो? माझ्या अण्णांच्या म्हणजे साने गुरुजींच्या अंगी एवढं बळ आलं तरी कुठून? हे बळ मनाचं बळ असतंय, काय समजलं? आणि ते असं तसं नाही मिळत. अव अधिक टाकीचं घाव सोसल्याखेरीज देव पण नाहीये. ते घाव आधी तुमच्या आजीनं म्हणजे आमच्या यशोदा माईनं, म्हणजे श्यामच्या आहे ना? बरोबर, त्यांनी सोसलं आणि मग श्याम घडीवला. काय समजला? कशी होती माझी आजी? आता कशी होती 2 शब्दात कसं सांगू म्या? चला तुम्हाला समद सांगतो, तिकडं पारावर बसूया. बस. पालघरच्या सान्यांच्या वाड्यात माझा उभा जलम गेला आणि आठवणी सांगायच्या म्हणल्या तर उभा जलम पुरायचा नाही. काय समजला? पर आठवणीच त्या. चंदन उगाळला का जसा सुगंध पसरतो तशा आठवणी उगाळल्या का मन प्रसन्न होतंय माझं. आनंद आनंद मिळतोय. आमच्या यशोद्याच्या तर किती आठवणी. आज तिचा लेक आमचा श्याम साने गुरुजी झाला, मोठा माणूस झाला, पर आमच्या यशोदेचे संस्कार आहेत हो त्याच्यावर. आणि एक सांगू का, त्यांना बी खिनभर बी आपल्या आईचा इसर नाही पडत. आता तुम्ही वाचलंच असेल गुरुजींचं श्यामची आई पुस्तक. वाचलंच आहे आणि मीच नाही, उभ्या महाराष्ट्राने वाचलंय आणि डोक्यावर सुद्धा घेतलंय ते पुस्तक. जिच्यावर पुस्तक लिहावं अशीच होती आमची यशोदा माय. तिचा स्वभाव एकदम प्रेमळ, पर येळेला लय कठोर. खरंच? मग सांगा ना आजोबा सगळं पहिल्यापासून. सांगतो. कसं आहे, तुमच्या श्यामची गोष्ट आहे पुस्तक, पर आमची यशोदा श्यामची आई व्हायच्या आधी कशी होती हे कुठं ठाव आहे तुम्हासनी? मग सांगा ना बारको आजोबा. जर श्यामचीच गोष्ट एवढी छान आहे तर त्याच्या आईची गोष्ट किती छान असेल, सांगा ना. सांगतो. काय तुमच्या अण्णांची आई म्हणजे आमची यशोदा ही पालघरच्या परचुऱ्यांच्या घरातली लेक आवडी. आम्ही तिला पिरमानं बयो म्हणायचो. तिचं माहेर म्हणजे परचुऱ्यांचं घर. बरोबर. तर परचुऱ्यांचं घर म्हणजे दुधुप्त्यानं भरलेलं गोकुळ. काय समजला? त्या दिवशी आमच्या यशोदेला म्हणजे बयोला बघाया पाहुणे येणार होते. पाहुणे म्हणजे कोण? साने, आमचे मालक, तुमचे पणजोबा.
किती मज्जा. आजीला बघायला आजोबांकडची मंडळी येणार होती. आणि बरं का, मिठाई घेऊन म्याच तर गेलो तो पहिला त्यांच्याकडं. वहिनी, ओ वहिनी, आमची बयो कुठं आहे? बयो कुठं आहे? वहिनी, ओ वहिनी, अहो कुठं आहे आमची बयो? बयो, ए बयो. अरे 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 होय, अरे अरे पाडशीला मला. चला चला मुलांना, चला देतो सांगण्याची देतो. चला 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 तिकडे. द्या द्या द्या. हा हा हॅलो, ऐका. एक माझ्या गेली एकदाची. हे काय पाठवले आणि त्या नारळाच्या वड्यानं फराळाचा दिलाय कावेरी वहिनीनं सान्यांकडनं. आमची बयो कुठं आहे? तर हे कशाला पाठवायला हवे? साने काय परके आहेत का? दळण कांडणाला भेटतोच की आम्ही. अहो तसा नाही, रीत भात म्हणून प्रेमानं दिलाय. ते आमची बयो कुठं आहे? बरं मला सांग, ज्या सदाशिवासाठी सान्यांकडची मंडळी आमच्या बयोला बघायला येणार आहेत, तो सदाशिव दिसतो कसा रे? नाही, मिसरूड वगैरे फुटलं असेल ना त्याला. शेवटचा बघितला होता तेव्हा अगदीच 9 वर्षांचा होता आणि पुण्यास मावशीकडे गेला. अहो कसा दिसतो म्हणून काय विचारता? आता मांजापेक्षा पण ऊच झालाय. खाली ये, घाबरू नको बाळा, काही होणार नाही. खाली ये. अरे खाली ये, घाबरू नको बाळा, काही होणार नाही. खाली ये, खाली ये पटकन. खाली आहे, तू खाली आहे. खाली ये बाबा. झालं नाही, अरे उतरतोस की रे? उतर उतर. मी नाही येणार आहे खाली. सदाशिवा, घाबरण्यासारखं काही नाही बघ. खाली आहे बघू. कानात भिकबाळी घालायची नाही म्हणून वर झाडावर जाऊन बसलास. अरे आता लग्न व्हायचंय तुझं, शब्द का तुला हे? अरे माझा मुलगा म्हणायची लाज वाटते मला आता. उतर खाली. वडील ना तुम्ही त्याचे, हे असं का बोलणं लहान मुलाशी? सदाशिवा, हे बघ, तुला भीती वाटत असेल ना तर मी नानू किंवा बाबूस सांगते हो. ते वर येतील आणि मदत करतील. तू घाबरू नकोस. तेच म्हणतोय मी. अरे घाबरू नकोस, उतर उतर खाली. काय आरडाओरडा चाललाय नुसता? सगळे एकदम बोलतायत. कोण आहे? छपरावर कोण जाऊन बसलाय का? अगो बाई, उतर ना खाली. शाणा आहेत ना तू? वरती काय जाऊन बसलास? उतर. अरे असं काय कर? अहो अहो, इकडे आहे तो वर. कुठे? इकडे इकडे. कुठे? तुम्ही भलतीकडे बघूनच बडबडताय. की दात नको काढू, मला सर्व काही दिसते हो. हा, त्याला बोलवा खाली. अरे अरे त्याला खाली बोलवा कोणीतरी. येतो की नाही खाली? नाही नाही, मी नाही येणार खाली. मला नाही कान टोचून घ्यायचं, मला भीती वाटते. उतरतोस का नाही? नाहीतर त्र्यंबक काकांनाच नाव सांगेल. मग नको म्हणूस मला तोफेच्या तोंडी दिले म्हणून. तेच म्हणतोय मी. त्र्यंबक काकाला नाव सांगेन. अरे झाले का तुझे सुरू? झाले सुरू? दादा काय एकदा कायच ठरव. तुझं काय नेहमीच झालंय आता. एकदा असं एकदा तसं. अरे पण मधल्यामध्ये आम्ही तोंड घशी पडतो ना रे ऐन वेळेस. तू काय बघत बसलायस? उतर खाली. काका, मला खाली उतरायची भीती वाटतेय. पाय निसटला तर? अरे काही नाही होत. जसा चढलास की नाही तसाच हळूहळू खाली उतर. अगं हळूहळू कसला वहिनी? सोनार मामांना बघून असा भस्कन चढला झाडावर आणि आता खाली उतरताना घाबरतोय. उतर उतर सदाशिवा. हे बघ सदाशिवा, नाही दुखणार हो कानास, मी सांगते ना. आणि असू दे हो, इतकी वर्षे मावशीकडे होता पुण्यास, तिथे कुठे असे येता जाता झाडावर चढणे? सवय नाही म्हणून घाबरला तो. रुळला की जमेल सगळे. नानू, जरा जा हो वर, त्याला मदत कर. खाली घेऊन येत्यास. हो आई, मी जातो. काय चाललंय तुझं? अरे तुझ्यासाठी मुलगी बघायला चाललोय आम्ही परचुऱ्यांकडे आणि काय पोरखेळ लावलाय वहिनी आणि हा. उतर तू सदाशिवा, उतर. अरे जा. सदाशिवा, कोण ग?
घ्या कान टोचायला. आई नको, आई दुखे. हात टोचलेला कान आहे. टोचायचा थांबा थांबा. अरे गधेड्या, रडत का बसलायस? सोनार मामानी कान टोचले सुद्धा तुझे. आता आम्ही परचुऱ्यांच्याकडे मुलगी पाहायला जातोय तुझ्यासाठी. बरं, साने मंडळी कधी बघायला येणार आहेत? काही निरोप वगैरे पाठवलाय? जल्ला ताच सांगाय आलो तू. सकाळची न्यारी करून निघतील, कवा बी येतील, घटकाभरात पोचतील असा निरोप आहे. तेव्हा शंकर बापूंना तयार राहायला सांगा. हो हो. अहो, आमचे थोरले मालक दुर्वास मुनींचा अवतार आहे. त्यांना उशीर खपत नाही. त्या तयारीत राहा. आमची भोयो कुठं आहे? मग घाबरतो की काय? ते होत असले म्हणून काय झालं? आम्ही सुद्धा काही कमी नाही हो. मात्र बारकू, आमची बयो भाग्यवानच. स्थळ उत्तमच आहे सान्यांचे. तर आमच्या धाकल्या मालकांचा सदाशिव आणि तुमची बयो दोघांचा जोडा कसा लक्ष्मी नारायणासारखा दिसतो का नाही बघा. अगदी खरे, अगदी खरे. जल्ला कवापासून तुम्हाला विचारतोय, अरे माझी बयो कुठं आहे, बयो कुठे आहे, तुम्ही कायच सांगत नाही. बघते हा नर्मदे, बयोला आणि सगळ्या मुलांना तयार राहायला सांग. सान्यांकडची मंडळी कधी येऊन धडकतील. जा. सांगते हा, सांगते. अगं अगं, बया, काय चाललंय हे? हा? शी, काय प्रकार आहे हा? कुठून सुचतं रे तुम्हाला असलं हे दरिद्री लक्षण? काय विचारते मी? काय प्रकार आहे हा? आता बोलतोय की फटके जाऊ? ताईने सांगितलं की तोंडाला शेण लावलं की पुरणपोळी खायला मिळेल. आणि आते बयोनी सांगितलं की पोटाला शेण चोपडल्यावर नवीन सदरा मिळेल. छान. अजून काही? शिवाय केसाला शेण लावलं तर नवीन भातुकली मिळेल. कप्पळ माझं, असे कुठे असते का? हा? ती बयो एक सांगणार आणि तुम्ही तिची भावंड ऐकणार. काय रे, पर्वच म्हणायच्या वेळी हाच आज्ञाधारकपणा कुठे जातो? थांबा, असे नाही ऐकायचं तुम्ही. 14वे रत्न दाखवल्याशिवाय ना तुम्ही वटणीवर यायचं नाही. करा, एकेकाने हात पुढे करा. नाही का आत्ते नेके, करा हात पुढे. रुक्मिणी काकू, येऊ का? अगं बाई, तुम्ही अहो सुलोचना, गोदावरी, तुम्ही आलात? पाहिलं जाऊ बाई? बसा ना. म्हटले होते ना, सुभद्रा काकू म्हणजे सतत कामाचा उरक करताना दिसणार. पुरुष मंडळी पण आलीत की काय? नाही नाही, त्यांना अवकाश आहे हो अजून. सासूबाई मुलांना देवळात घेऊन गेल्या तशा आम्ही दोघी जणी निघून आलो पुढे. माझा बाई अजून विश्वासच बसत नाही. इतक्या वर्षांची ओळख आपली, पण गावातल्या गावात सोयरीक होईल असे वाटले नव्हते हो. आम्हाच तरी कुठे वाटले होते? म्हणजे पटवर्धन काकांनी मध्यस्थी केली म्हणून मामांजी तयार झाले. बयोस पहावयास. काकू 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 काकू, बासुंदी 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 पुरी, बासुंदी, भूक 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 भूक. बासुंदी पुरी, बासुंदी भूक भूक. तुर्तास हे गिळा. लाडू लाडू भूक भूक भूक. लाडू लाडू खायचा. भूक भूक भूक. हे कोण? अहो, हा राधेचा चुलत भाऊ. लहानपणी बैलाने धडक दिली तेव्हापासून हा असाच आहे. परवाच नाशिकहून आलाय. असे बरं, आमची बयो आहे कुठे? तिकडे बयोताई पेरू खात बसले आणि आम्ही इकडे शेण खातोय.
थांबा, तुमच्याकडे ना नंतर बघते, आधी तिच्याकडे बघते. भैया खाली उतर आधी. भैया खाली उतर आधी, खाली उतर. उतरणार नाही म्हटलं ना खाली उतर. आत्तेला वाकुळे दाखवतेस, खाली उतर आधी. नाही उतरणार. खाली ये, मग बघते तुझ्याकडे. उद्या गाव तोंडात शेण घालेल ना तेव्हा कळेल. बयो शेवटचं सांगते, खाली उतर. अगो सानेंकडचे तुला बघायला येत आहेत आणि तुझे हे उपद्व्याप चाललेत. तुमचं काय आहे? तुम्ही काय दात दाखवताय रे? हा अरे रे रे रे, त्या सखूला बघा किती ते शेण लावले. तुम्हा सगळ्यांना ना एकेकाला मी येऊन फोडणार आहे आता. आधी हिच्याकडे बघते. अरे आता ही कार्टी कुठे गेली? बयो बयो बयो, दात काय दाखवतेस? थांब, तुला ना आता मी बघतेस. बयो थांब. मेल्या ना बसा जागेत. बयो तू थांब. बयो थांब, थांब इकडे थांब. ऐक, आत्तेला वाकुले दाखवतेस? काय ऐक, तू मोठी ना त्यांच्यामध्ये, तुझंच आपलं चाललंय. नाही ग, मी तर बयोताईला शेण मारत होतो, ते चुकून हातेला लागले. आपलं काही खरं नाही आता. चला पळा. तुझ्यामुळे शेणाचा गोळा हातेला लागलाय. पकडा. चला जा घरी तुमच्या. चला जा घरी तुमच्या. गणपत बाद झालं. बयो बासुंदी. भूक भूक भूक. त्या पोरांनी काय कमी उपद्व्याप केलेले? त्यात तुझी आणि भर पडली. चला तर मागे. अरे काय दोष घालताय? अरे काय चालवलंय मेल्यांनो? पाहुणे आलेत बघायला. काय चाललंय तुझं? वयो कार्टे काय करतेस?
आत्ता थांब, आत्ताच्या आत्ताच थांब. सगळ्यांना बळ तुझ्यामुळे झालंय. तुझे प्रताप ना थांब, तुझ्या आई नानांनाच सांगते. नारायण दादा, राधा वहिनी, चला लवकर बाहेर. हसताय काय? अगं नरपती हे काय? मला वंस हे काय? काय म्हणजे काय? तुमच्या लेखीचे बयोचे प्रताप. अगं पण तिने केले तरी काय? दादा, लेखीच वेळीच आवर घाल, नाहीतर काही खरे नाही. अहो वंस, पण झाले तरी काय? चला बाहेर, कळेल. चला. अरे देवा, बयो काय चाललंय? थांब ना करा. बयो, अरे शांत व्हा. अरे बयो, महादेव, गणपत, अरे काय चाललंय? अरे मुलाला थांबा. बयो बयो, पाहुणे येत आहेत. कार्तिक, काय केलंस हे? मोडले लग्न तुझे. माझे लग्न मोडले, माझे लग्न मोडले, माझे लग्न मोडले, माझे लग्न मोडले. अरे भयो, काय चाललंय? त्र्यंबकराव,